तालुका कृषी अधिकारी तेल्हारा आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अकोला अंतर्गत बोरव्हा येथे शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते। सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा बोरव्हा गावात शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यशाळेत कीटकनाशक शास्त्रज्ञ पीडी केवी डॉक्टर प्रवीण राठोड यांनी सोयाबीनवरील येलो मोझॅक तसेच कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीविषयी मार्गदर्शन केले, तर आत्मा प्रकल्पाचे संचालक डॉक्टर मुरली इंगळे यांनी आत्मा अंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती न्यूज मराठी 24/7 शी संवाद साधताना सांगितली। यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर गजानन तुपकर, विषय तज्ञ आणि तालुका कृषी अधिकारी बुरांडे तसेच सरपंच संजय भिलावेकर यांसह शेकडो शेतकरी आणि कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या गावामध्ये आलेलो आहोत। तेल्हाऱ्यापासून जवळच असलेलं बोरव्हा हे गाव आहे आणि या गावामध्ये शेतकऱ्यांचे काही कृषी विभागांना फोन आले आणि त्यांना किडी व रोगांच्या संदर्भात शेतकऱ्यांना प्रश्न पडले होते आणि त्या संदर्भात कृषी विभागाने एक सभा आयोजित केलेली आहे आणि त्या सभेमध्ये नेमकं असं काय विषय झालेले आहे ते आपण आज जाणून घेऊया। आपल्यासोबत आत्माचे संचालक श्री इंगळे सर आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर्वप्रथम सरांचा आपण परिचय करून घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर मुरली इंगळे, प्रकल्प संचालक आत्मा अकोला। आताच सांगितल्याप्रमाणे आपण आता सध्याच्या बोरव्हा गावामध्ये आहोत, तेल्हारा तालुक्यामध्ये। तर आपण बघताच की आपण याच्या संत्र्याच्या शेतामध्ये उभे आहोत। तर मला इथं सांगायला आनंद होतोय की हे आपले जे अकोला जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास कार्यक्रम या अंतर्गत हे गाव आहे। याच्यामध्ये बोरव्हा, चितलवाडी, त्याच्यानंतर भिली आणि चंदनपूर, तर या गावामध्ये आपण मूल्य साखळी विकास शाळा याच्या अंतर्गत हे आपण संत्र्याची शेती शाळा आपण इथं घेतलेली आहे। यामध्येच आपण संत्रा पिकावरती आणि एकूणच या पंचकृषीमधील कापूस असेल, तूर असेल आणि सोयाबीन या पिकांवरील कीड आणि रोग व्यवस्थापनासंबंधी आपले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र तज्ञ तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला चिसा उदेगाव येथील पीक संरक्षण तंत्रज्ञ यांच्या माध्यमातून आपण इथं शेतकऱ्यांना इथं मार्गदर्शन केले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त झाडं माझी सावली, झाडं माझी माऊली या थीम अंतर्गत राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेडच्या सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय काशीबाई गंगाराम जाधव ज्येष्ठालय अंबाळी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच अंबाळी ग्रामपंचायतीचे सरपंच दादाराव धुमाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यादव कोळे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि नवयुवक मंडळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय धोंगडे यांनी। श्री दत्तप्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी आणि श्रीमद भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालय यांच्या समक्ष तू अभियाना अंतर्गत 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महिलांची सुरक्षितता आणि कायदेविषयक अधिकार याविषयी एक दिवसीय मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी संस्थेच्या संचालिका आशा भारती तसेच आर्णी पोलीस स्थानकाच्या PSI पल्लवी निनगुडकर, पोलीस शिपाई ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार रंजना आडे, पूजा ढाले यांसह इतर मान्यवर आणि सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते। सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तर उपस्थित मान्यवरांकडून महिलांची होणारी फसवणूक, अत्याचार, ऑनलाईन गेमिंग, महिलांचे अपहरण, सायबर क्राईम अशा अनेक विषयांवरून विद्यार्थिनींना अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन देखील करण्यात आले।
तर शिक्षणासोबत कायद्याचेही ज्ञान असू द्या. मुलींनो जागरूक राहून सक्षम बना आणि कायद्याचे पालन करा, असे आवाहन PSI पल्लवी निनगुडकर यांनी यावेळेस दिले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी. इशारे करत आहे किंवा काहीतरी शब्दोच्चार करून तुम्हाला अपमानास्पद वाटेल असे शब्दोच्चार करत आहे, तर तुम्ही आमच्याकडे किंवा तुमच्या शिक्षकांकडे विशाखा कमिटी आहे ना शाळेमध्ये त्यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता. ते आमच्याकडे येतील. कायद्यानुसार हा गुन्हा आहे आणि त्याच्यानुसार मग त्याला शिक्षा होते 2 किंवा जास्त वर्षाची, म्हणजे 5 वर्षापर्यंत जरी त्या तुमचा पाठलाग करत असेल तरी पण त्याला शिक्षा आहे. त्याच्यानंतर बलात्कार 18 वर्षाखालील मुलींच्या संमतीने किंवा संमतीशिवाय तिच्यासोबत शारीरिक जबरदस्ती करणे म्हणजे बलात्कार करणे. तुम्हाला असंही काही कोणासोबत घडलं असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा आपल्या पालकांना सांगायला पाहिजे. आपल्या भारतामध्ये मुलींचं याचं वय किती आहे? लग्नाचं वय 18 वर्षाचं आहे ना. तर आता काही तुमच्या आजूबाजूच्या मुली असतात त्या 18 वर्षाच्या आधीच समजा पळून जातात. असं तुम्हाला जाणवलं की ही मुलगी कोणाशी बोलत आहे आणि त्यांचा प्लॅन आहे बाबा पुढे पळून जाण्याचा, तुम्ही गोष्टी आहे ह्याच्यातून नंतर खूप मोठे क्राईम होतात बघा, मर्डर पर्यंत क्राईम होतात. त्याच्यातून गोपनीय माहिती चोरल्या जाते, ऑनलाईन छळवणूक केल्या जाते, अश्लील मजकूर तयार करतात आपल्याबद्दल, बाललैंगिक शोषण होते, तसंच सायबर दहशतवाद होतो. तर तुम्ही जेव्हाही व्हॉट्सअप वापरता मैत्रिणींनो, तेव्हा जनरली आपला फोटो स्टेटस ठेवायची आपल्याला खूप आवड असते. तुम्ही ठेवा, पण त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअपने आपल्याला एक अपडेट व्हर्जन दिलेलं आहे की कोणाला तुम्ही दाखवायचं. ऑल कॉन्टॅक्ट पेक्षा तुम्ही तुमचे जे ओळखीचे नातेवाईक आहे किंवा तुमचे फ्रेंड सर्कल आहे त्यांनाच ते दाखवा. अननोन पर्सन ते फक्त स्क्रीनशॉट काढते, त्याच्यातून मग तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे. नागपूरमध्ये महानगर आणि नागपूर ग्रामीणच्या वतीने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कृषी मंत्र्यांविरोधात निषेध आणि राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राच्या विधान भवनात ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध आणि राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी निवेदन देऊन केली आहे. यावेळी नागपूर महानगर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मंगेश वानखेडे, महिला आणि युवक आघाडी, सन्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अलीकडेच पावसाळी अधिवेशन संपलं, पण त्या अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब हे तिथे जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता तिथे रमी खेळताना दिसले. आज संपूर्ण महाराष्ट्रातला किंवा संपूर्ण देशातला शेतकरी हलाखीच्या परिस्थितीमध्ये आहे. सुमारे दररोज ॲव्हरेज काढला तर 7-8 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहे. आणि त्या शेतकऱ्याचा जो कृषी मंत्रालय आहे त्या कृषी मंत्रालयाचे कॅबिनेट मिनिस्टर ते माणिकराव कोकाटे तिथे जर पत्ते खेळत असतील तर हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी, हितासाठी चांगलं नाही आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सगळे प्रदेशचे पदाधिकारी, विभागाचे पदाधिकारी, आमची शरद पवार गटाच्या तर्फे आमची मागणी आहे की अशा मंत्र्याला आजच्या आज बरखास्त करावं आणि सर्वसामान्य जी जनता आहे, महाराष्ट्राचे जे शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा. अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, अनेक प्रश्न नागपूर शहराचे आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक असे प्रश्न आहेत. परंतु बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्र शासनामध्ये जे जे लोक मंत्री आहेत ते मंत्री महोदय कशा पद्धतीने ते वागत आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या निमित्ताने आज आदरणीय जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की आपण माणिकराव कोकाटे ह्या कृषी मंत्र्याला ताबडतोब बरखास्त करावं. आम्ही ही विनंती, हे निवेदन घेऊन आलो.
नागपूर पूर्वेकडील DP सिग्नल येथे आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिथे खड्डा तिथे झाड लावून निषेध करण्यात येणार होता, पण पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे त्यांना थांबवण्यात आले। तर आम आदमी पार्टीचे शैलेश गजभिये, तितरमारे आणि अन्य कार्यकर्त्यांच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता, अशी माहिती समोर येत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस, हे नागपूरचे, आणि त्यासोबतच जे मंत्री आहेत सेंट्रलमध्ये ते जे आहेत गडकरी साहेब। आता एवढे मोठे मोठे मंत्री असल्यानंतर नागपूर सारख्या ठिकाणी जे ओव्हरब्रिज आहेत आणि जे रस्ते आहेत त्यामध्ये 1.5-1.5, 2-2 फुटाचे गड्डे झालेले आहेत, आणि हे गड्डे झाल्यामुळे कसं की ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत, लोकांचे जीव जात आहे। अशा वेळेस मग आम्ही हा निर्णय घेतला की त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा। तर आम्ही हा विचार केला सर्वांनी, आम आदमी पार्टीतर्फे। मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहे शैलेश गजभिये। तर आम्ही सर्व ग्रुपने असा विचार केला की डिप्टी सिग्नल सारखा हा ठिकाण आहे ज्या ठिकाणी भाजपाचा गड आहे, आणि या भाजपाच्या गडमध्ये ज्या प्रकारे गड्डे आणि ऍक्सिडेंट होत आहेत, तर त्याचा निषेध म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस जो आहे हा आम्ही त्या गड्ड्यामध्ये झाडे लावून आम्ही हा साजरा करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न होता। नागपूर येथील मोठा ताजबाग येथे हजरत बाबा ताजुद्दीन उरुसाचे 130वे वर्ष उत्साहात साजरे करण्यात आले। यावेळी शाही संदल देखील काढण्यात आला। लोकांची संख्या जास्त असल्यामुळे खूप मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला होता। तर 10 किलोमीटर पर्यंतचे रस्ते बंद करण्यात आले होते। तसेच जामर आणि CCTV कॅमेराच्या व्यवस्था सुद्धा करण्यात आल्या होत्या, अशी माहिती DCP ट्रॅफिक पोलीस अधिकारी लोहित मताने यांनी दिली। आणि या बातमीचा आढावा घेतला है हमसे प्रतिनिधि पंकज जोशी यांनी। जंगल का रूट है 10 किलोमीटर का, इस रूट में दूसरे वाहन नहीं आने को होना, उसकी वजह से हमने शहर में 12 जगह पे डाइवर्जेंस किए हैं, और ये डाइवर्जेंस सुबह 10 बजे से लेकर रात के 10 बजे तक हमने किए हैं। लेकिन बीच बीच में जब संदन निकल जाएगा तो वो पॉइंट हम लोग चालू कर देंगे। इसी संबंध में गूगल मैप का जो लोग इस्तेमाल कर रहे हैं, तो गूगल मैप पे भी वो अपलोड हो गए हैं, तो जितने भी रोड रोक दिए गए हैं गूगल मैप में शो हो रहे हैं। इस प्रकार से हमने डाइवर्जन किया है, और सभी जगह पे हमारे 300 पुलिस ट्रैफिक के 300 पुलिस कर्मचारी है जो यहाँ पे डिप्लॉयड है, और ये सभी डाइवर्जन पॉइंट को वो लोग कंट्रोल कर रहे हैं। अमरावती जिल्ह्यातील बोराळा तालुक्यातील 22 जुलैला समता सैनिक दलाची महत्त्वपूर्ण बैठक आणि प्रशिक्षण घेण्यात आले। यावेळी समता सैनिक दलाचे केंद्रीय सदस्य संजय अभ्यंकर आणि अस्मिताताई अभ्यंकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्य बजावले। या कार्यक्रमाला बहुजन इंडिया न्यूज टुडे चॅनलचे संपादक मनोज मेळे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले। यावेळी शिक्षण, रोजगार, घरकुल आरक्षण आणि समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे तसेच आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्यांचे मार्गदर्शन करण्यात आले। याचबरोबर 27 जुलैला नागलोक, कामठी, नागपूर या ठिकाणी समता सैनिक दलामार्फत शिक्षण हक्क परिषद आणि आरक्षण हक्क परिषदेला जाण्यासंदर्भात देखील माहिती देण्यात आली। सिद्धार्थ सावळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले। तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून देवानंद तायडे, जयकुमार इंगळे, सहसमता सैनिक दलाच्या किरणताई तायडे, अनिताताई थोरात, शोभाताई वानखडे, इंदुबाई सोनवणे यांसह इतर मान्यवर देखील उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। उमरखेड तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ वादग्रस्त असलेले पेट्रोल पंप हटवा, तसेच अतिक्रमण केलेली जागा मोकळी करा, यासाठी उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज कृती समिती आणि मराठा मावळा संघटना यांच्या सहयोगाने मागील 2 महिन्यांपासून अतिक्रमण हटवा मोहीम चालू आहे। पण आजपर्यंत या मोहिमेला हवा तसा कुठलाही शासकीय कार्यालयाकडून, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळता कोणत्या तरी राजकीय नेत्यांच्या दबावाखाली अगदी संथ गतीने काम चालू असल्याची तक्रार करत छत्रपती शिवाजी महाराज कृती समिती आणि मराठा मावळा संघटना यांनी संयुक्तरित्या लढा देत उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगरपालिका मुख्याधिकारी, पोलीस स्टेशन अधिकारी तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। ॲक्च्युअल मध्ये जो पेट्रोल पंप आहे त्याला लागूनच आमचा राज्यमार्ग 262 गेलेला आहे, पुसद, उमरखेड, ढानकी।
तर ॲक्च्युली आमच्या जो रस्त्याची जी हद्द आहे 24 मीटर आहे, त्या हद्दीपासून पेट्रोल पंपाचं अतिक्रमण किती आहे, तर हा विषय होता. तर माननीय खासदार साहेब यांच्यासोबत शुक्रवारी मिटिंग झाली होती. त्यामध्ये मिटिंगमध्ये मी कबूल केलं होतं की बा सोमवारी मी ते अतिक्रमण काढणार, कारण जनतेचा रोष वगैरे लक्षात घेता. तर ॲक्च्युअलमध्ये तो आमच्या स्टेट हायवेला लागून आहे आणि वर्दळीच्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे. आम्हाला त्याची भविष्यात NOC-सुद्धा द्यायची आहे. तर त्या अनुषंगाने मी गेलो होतो. परंतु भूमी अभिलेखमार्फत जो रोडची सेंट्रल लाईन मार्क करायची होती, आता आमचं जे कन्स्ट्रक्शन चालते रोडचं, त्यामध्ये जी नाली आहे, बाजूला इलेक्ट्रिकचा काटावर पोल आला, समोर DP आली, त्यामुळं आम्हाला आमच्या हद्दीत 2 फूट सरकावं लागली. तर आणि भूमी अभिलेखनी ॲक्च्युअलमधले जे 20-25 वर्ष आधीचे जे त्यांचे पॉईंट आहे, त्यानुसार त्यांनी ते टेप लावला होता. तर त्या टेपमध्ये 2 फूटचा साधारणतः 2-2.5 फुटाचा फरक पडत होता. तर त्यामुळं थोडंसं जे आपले कार्यकर्ते वगैरे आहे सर्वांचा थोडासा रोष उडवला गेला आणि समजून घेतलं नाही, म्हणून आजची कार्यवाही स्थगित करण्यात आली. महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे मुख्य नेते आनंदराज आंबेडकर यांच्या बैठकीत युतीची घोषणा करण्यात आली. याच अनुषंगाने 21 जुलैला उमरखेडमधील माहेश्वरी चौकात या युतीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या जल्लोषात मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. तसेच चितंगराव कदम, ॲडव्होकेट संजय जाधव, इतर शिवसेना पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आजच्या तुमचा झालेल्या जल्लोषाच्या युती झालेल्या याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये जे काही नवनिर्माणासाठी चालू आहे, त्यामध्ये शिवसेनेची घोडदौड चालू असताना त्यामध्ये रिपब्लिकन युवा सेना ही आमच्यासोबत मिळाली. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहे, त्या निवडणुका आम्ही दोन्ही मिळून अतिशय ताकदीने लढू आणि प्रत्येक ठिकाणी आमच्या 2 पक्षाचा झेंडा प्रत्येक नगरपालिकेवर, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर लावला पाहिजे, या दृष्टीने आम्ही दोन्ही मिळून ताकदीने प्रयत्न करू. शिवसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब, तसेच शिवसेनेचे एकनाथराव शिंदे साहेब यांनी जे युती 16 जुलै रोजी घोषित केली, नक्कीच त्या युतीचं यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने, रिपब्लिकन सेनेच्या वतीने मी स्वागत करतो. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जनसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि जास्तीत जास्त पद्धतीने हे युती सकारात्मक धोरण घेऊन वाट करेल आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती याचे संयुक्तिक शाखा ओपनिंगची आमची त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि लगेच त्या पद्धतीने वाटचाल होईल आणि जनसामान्य माणूस हे सत्तेपासून दूर राहणार नाही, हा मुख्य हेतू नक्कीच साध्य केला जाईल. यवतमाळ जिल्ह्यातील शिळोणा घाटात अस्वल आढळून आले असल्यामुळे रात्रीच्या वेळी सावध राहून प्रवास करावा असे आवाहन इथल्या नागरिकांनी केले आहे. तर यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय धोंगडे यांनी. वाशिम जिल्ह्यात पावसाने खरंच थैमान घातले आहे. रिसोड तालुक्याच्या सारपखेड, धोडप, करडा, गोभणी, वाशिम ते रिसोड मेहकर या बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी नोकरी करणारे नोकरदार वर्ग, शेतकरी आणि व्यापारी यांना बऱ्याच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. तरी या पावसामुळे शेतीचेही अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जवळपास 60% पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानाचे गांभीर्य ओळखून वाशिम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिसोडच्या तहसीलदारांना आदेश देऊन तालुक्यातील तलाठ्यांमार्फत पंचनामे करून शेतकरी बांधवांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनेवर विश्वास ठेवत आधुनिक पद्धतीने केळी लागवड केली आहे. विभागाकडून केळी लागवडीसाठी परवानगीही देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च करत जमिनीवर मेहनतीने पेरणी केली. पण आज लागवड यशस्वी होऊनही कृषी विभागाकडून 1 रुपयाचेही अनुदान मिळालेले नाही. सरकारी आश्वासनांवर विश्वास ठेवून केळीची लागवड केली. बँकेचं कर्ज, खत,
पाणी, मजुरी यावर लाखोंचा खर्च झाला आणि आज कृषी विभाग सांगतो की 1 रुपयाही मिळणार नाही. आता जगावं की मरावं हा प्रश्न उरला आहे, असं मत इथल्या हतबल शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी. पैसे मिळाले नाही हे खरं आहे, परंतु लागवड ही प्रोसेसमध्ये कोणत्याही नाहीये. रोजगार सेवकाकडून जेवढे मार्च पूर्वी मटर ऑनलाईन झाले होते त्या ऑनलाईन मटर जनरेट झाले, त्याप्रमाणे त्याचे मापन पुस्तिकेमध्ये नोंदी झाल्या, त्याचं ऑनलाईन पेमेंट झालं व तेवढे पास फॉर झाले. पण बाकीच्या रोजगार सेवकाकडे शेतकऱ्यांनी मागणी न केल्यामुळे त्यांचं ऑनलाईन पेमेंट झालेलं नाही आणि त्यांचं केळी लागवड झालेली आहे परंतु त्यांचं ऑनलाईन पेमेंट झालं. म्हणजे आपल्याकडून 33 लोकांना वर्क ऑर्डर मिळालेली आहे. वर्क ऑर्डर मिळाले, 36 लोकांचं सँक्शन झालेलं आहे, प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळालेली आहे. सप्टेंबरमध्ये ती सगळी प्रोसेस झालेली आहे. कृषी विभागाकडून मागणी आली असेल त्यांना रेकॉर्डिंग करून देणं गरजेचं आहे. जेवढे मटर जनरेट झाले तेवढ्याला देणं क्रम प्राप्तच होतं, त्यामुळे त्यांचे मटर जनरेट झाले नाही, जनरेट झाले नाही, त्याची डिमांडच आलं नाही, डिमांडच नाही. म्हणजे खरं तर या बाबतीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल की पाटील यांचं असं मत आहे की त्या शेतकऱ्यांनी केळी लावली, पण लावत असताना ती काही केळी आम्हाला म्हणजे कशा पद्धतीने ती डिमांड आमच्याकडे करायला पाहिजे होती, ती डिमांड झालेली नाहीये. बाकी शेवटी प्रशासनाचा या कागदोपत्राच्या गुंत्यामध्ये मात्र बळीराजा मारला चाललाय का असा प्रश्न आपल्याला इथे नमूद करावा लागेल. त्याचं कारण आहे, कारण यांचं असं मत आहे की त्यांनी आम्हाला डिमांड दिली नाही, त्यांचं रोजगार सेवकाचं म्हणतं की मी डिमांड दिलो, आणि शेतकरी म्हणतात की आम्हाला केळी लावायला सांगितली, वर्क ऑर्डर आली, वर्क ऑर्डर दिली आणि आम्ही केळी लावल्याच्या नंतर जे काही कृषी सहाय्यक आहेत त्यांनी सांगितले की मार्चच्या नंतर आम्ही तुम्हाला बिलं काढून देऊ. दिनांक 21 जुलै रोजी मध्यरात्रीपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणार तालुक्यातील वझरागाव, भुमराळा, कासारी या भागांमध्ये सोयाबीन आणि कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत सरकारकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली. तर सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली नाही तर आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशा प्रतिक्रिया सोबत आहेत काही शेतकरी. आणि जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झाले हे त्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ. मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा काय असतात. काल जेव्हा मी सकाळी झोपेतून उठलो तेव्हा मोबाईल खोलला आणि व्हॉट्सअपवरती बघितलं, सगळ्यांचे स्टेटस होते, पाण्याचे स्टेटस होते. जेव्हा स्टेटस बघितले अक्षरशः मन हेलावून गेलं आणि मी आणि माझे सहकारी आम्ही घराच्या बाहेर पडलो. त्या ठिकाणी लोणार तालुक्यात आपल्या धाडला पूर्ण गावाला पाण्याचा वेढा होता. एक शेतकरी झाडावरती बसून त्या ठिकाणी मदतीची त्यांना अपेक्षा होती की प्रशासन येईल आणि आपल्याला वाचवेल. शेवटी गावकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना जवळपास 1 किलोमीटर पुराच्या पाण्यामधून गावकऱ्यांनी आपला जीव मुठीत धरून त्यांना वाचवलं. माझ्या शेतात झालं, नाला फुटून पाणी येईपर्यंत येरीपर्यंत गेलं, पूर्ण येर गाळान बुजलेली. आणि त्याच्यानंतर पहिले पण असं झालं, उन्हाळ्याचा परत पाऊस झाला, ढगफुटी पाऊस झाला, त्याच्यात पहिलं पण एकदा घासलं होतं, पण त्याच्यानंतर मग हे झालं. पण आता ज्या पावसात आहे ना, मला 2 क्विंटल पण सोयाबीन होणार नाही अशी परिस्थिती झाली. पूर्ण 2 एकराचा प्लॉट पूर्ण खराब झालेला आहे. ही शासनाने याची तात्काळ नोंद घ्यावी. शासनाकडून टक्के नुकसान झालेलं आहे. पूर्ण सोयाबीन पाण्यात गेलेली आहे, काही खरडून गेलेली आहे. पिकाचंच नाही तर शेतीचं अवजार, गुरं जनावर भरपूर असं नुकसान झालेलं आहे. अंजनगाव सुरजी येथील पेटकर आश्रम शाळेमध्ये लोककल्याणासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय दिगंबर पेटकर यांचा स्मृतिदिन मोठ्या आदराने साजरा करण्यात आला. यावेळी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांनी दिगंबर पेटकर यांच्या लोकसेवा वृत्तीची प्रशंसा करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव देवेंद्र पेटकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार गजानन लवटे यांसह शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र दिवटे, प्रवीण पेटकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रदीप देशमुख, अंजनगावच्या माजी सभापती प्रियांका दाळू यांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गहूकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन अधीक्षक अमोल हाडोळे यांनी केले. आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.